22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत त्यांना मारण्यात आले. झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून कंधार तालुक्यातील भादरपुरा येथे कैलासवासी भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 396वी शिवजयंती, 921वी महात्मा बसवेश्वर जयंती व 66वा द्वादश भुजादेवी यात्रा हे रद्द करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे झालेला पहलगाम येथील भ्याड हल्ला. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन यात्रापती या नात्याने प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी केले. त्यावेळी उपस्थित संस्थेतील सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी व सहकारी, मित्रमंडळ व नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. खऱ्या अर्थानं दरवर्षीची ही परंपरा गेल्या 66 वर्षापासून आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेब, आदरणीय गुरुनाथरावजी कोरडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही आपली द्वादश भुजादेवी यात्रा महोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि महात्मा बसवेश्वरांची जयंती 4 दिवस साजरी केली जाते. हे एकमेव उदाहरण आपल्या श्री शिवाजी मोफत सोसायटीचं आणि त्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. दरवर्षी ही यात्रा राहते, त्या निमित्तानं आपले कामही सुरू झाले, ते सगळ्या गोष्टी झाल्या, पण मध्यंतरी आपल्या देशावर झालेला आघात, एवढं सगळं असताना आपण त्या ठिकाणी कला महोत्सव घेणं, आपण कार्यक्रम घेणं हे उचित नाही. कारण देश संकटात आहे, दहशतीमध्ये आहे. ज्या पद्धतीनं लेकरा बाळाच्या समोर, पत्नीच्या समोर गोळी घालण्यात आली, त्यांचं आपण दुःख समजू शकतो. हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. कारण त्यांच्यावर जी वेतली ते शब्दातही तेही सांगू शकत नाहीत आणि आपणही त्यांचं दुःख समजू शकत नाही. या दुःखातून बाहेर निघावं एवढीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो. त्यांना ताकद मिळावी. सरकारनं या सगळ्या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीचे पावलं उचलण्याची गरज आहे. वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून त्यांनी केल्या, ते करत बी आहेत. त्यांचं अभिनंदन. आपण सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. सिंधू करार असेल रद्द केलेला, ठिकाणी पर्यटनाचं सेन्सिटिव्ह ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा राहिली पाहिजे. तिथं जर सुरक्षा यंत्रणा राहिली असती तर एवढी मोठी दुर्घटना झाली नसती. गुप्तचर यंत्रणा सुद्धा जर सतर्क राहिली असती तर हा प्रकार घडला नसता. कुठं ना कुठं या सगळ्या गोष्टीला बाहेरून आलेले जसे जबाबदार आहेत, तसंच आपल्या देशाचेही जबाबदार आहेत की हा हल्ला हळू कसा दिला, हा हल्ला झाला कसा, याला जबाबदार कोण? याला गृह मंत्रालय जबाबदार आहे.